नमो बुद्धाय. सविनय जय भीम. रोज धम्मप्रसारमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रथमतः अभिवादन. अरहं सम्मा संबुद्धो भगवा भगवन्तं बुद्धं अभिवादेमि. बुद्धं नमामि. स्वाखातो भगवता सावक संघो धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. संपूर्ण विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे महाकारुणिक विश्वशांतीदूत तथागत सम्यक संबुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अडीच हजार वर्षानंतर आपल्या मायदेशी भारतात बौद्ध धर्माचा पुनर्निर्माण करणारे बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, त्यांच्या धम्मकार्यात पंचांग प्रणाम. रोज धम्मप्रसारच्या वतीनं आपण बौद्ध धम्म जिज्ञासा या विषयावर रोजच वर्षावासानिमित्तानं लाईव्ह असतो. आजसुद्धा मी आहे आणि त्याप्रमाणे या वर्षावासामध्ये बौद्ध धम्माचं जागरण, बौद्ध धम्माचा प्रसार कसा होईल हे आपण केलं पाहिजे. सम्यक संबुद्ध तथागत गौतम बुद्ध हे सुद्धा 2500 वर्षापूर्वी वर्षावासामध्ये विहारात एखाद्या नगरात बौद्ध धर्माचा प्रसार करीत असेल. तर आजचा जो पहिला प्रश्न आहे तो भगवान बुद्धाच्या जवळील सर्वात विद्वान आणि भगवान बुद्धाचे जवळचे आवडते शिष्य कोणते होते? बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या धम्मग्रंथावर आधारित ही बौद्ध धम्म जिज्ञासा असल्यामुळे प्रश्न पण आपणच निर्माण केलेले आहेत आणि उत्तर पण आपणच शोधायचे आहेत. परंतु बुद्ध हा कसा शुद्ध आहे हे आपण इथे शोधायचं आहे. तर मला सांगताना आनंद होतो की रोज धम्मप्रसारच्या वतीनं आजचा जो पहिला प्रश्न होता, भगवान बुद्धाच्या सर्वात जवळचा विद्वान आणि जवळचा शिष्य कोण होते? तर याचं उत्तर असं आहे, भगवान बुद्धाच्या जवळचा आणि विश्वासू त्यात विद्वान असे 2 शिष्याचे नाव घेतले जाते. त्यामध्ये सारिपुत्त आणि मोगलायन भगवान बुद्धाचे प्रिय जे शिष्य होते त्यामध्ये सारिपुत्त आणि मोगलायन हे अग्रक्रमाने पहिल्या फळीतले भगवान बुद्धाचे सम्यक संबुद्धाचे शिष्य होते. ते यापूर्वी संजय नावाच्या तपस्व्याचे मुख्य शिष्य होते. महामोगलायन आणि सारिपुत्त हे सम्यक संबुद्धाकडे येण्याच्या पूर्वी संजय नावाच्या एका तपस्व्याचे ते जवळचे आणि मुख्य शिष्य होते. संजयाचे 250 शिष्य होते. सारिपुत्तास अश्वजित
स्थवीर नावाचे भगवंताचे शिष्य भेटले. सारिपुत्तास अश्वजित स्थवीर नावाचे भगवान बुद्धाचे शिष्य भेटले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील धीरगंभीर तेज पाहून सारिपुत्ताने भगवंताकडे जाण्याचे ठरवले. इथे फार मस्त सांगितलेलं आहे की भगवान बुद्धाचा शिष्य अश्वजित स्थवीर हे सारिपुत्ताला भेटले. तर सारिपुत्ताकडे अश्वजित स्थवीरचा अश्वजित स्थवीराचा जो तेज होता हे पाहून सारिपुत्ताला वाटले की मला तथागतांना भेटले पाहिजे आणि सारिपुत्त हे तथागतांना भेटण्यासाठी निघाले. सारिपुत्त हे अतिशय विद्वान आणि प्रज्ञावंत म्हणून आणि मोगलायन हे देवी शक्ती प्राप्त असलेले सिद्धिवंत म्हणून प्रसिद्ध होते. इथे सारिपुत्त आणि महामोगलायन हे दोन्ही विद्वान होते, परंतु विद्वत्ता त्यांची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होते. तर सारिपुत्त हा सर्वात मोठा विद्वान म्हणजे प्रज्ञावंत म्हणून होता. तर महामोगलायन हा देवी शक्ती प्राप्त केलेला हा सिद्धिवंत म्हणून त्या काळामध्ये प्रसिद्ध होता. आणि सारिपुत्त आणि मोगलायन हे बनते अश्वजित स्थवीरला घेऊन सम्यक संबुद्धाकडे गेले. भगवंतांनी भिक्षूंना धम्मप्रचारासाठी जो आदेश दिला तो कधी दिला? सम्यक संबुद्धाने पहिलं धम्मचक्र प्रवर्तन करत असताना भिक्खू संघास आदेश दिला. तो कोणता दिला? सम्यक संबुद्धाने जो आदेश दिला होता तो असा होता: चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अताय हिताय सुखाय देव मनुस्नानं धम्म मजे कल्याणं जय कल्याणं सम्यक संबद्धं. सांगण्याचं तात्पर्य असं की सम्यक संबुद्धाने जो आदेश असा दिला की हे भिक्खूंनो, तुम्ही चारही दिशांना जात असताना एक लक्षात ठेवा, हा जो बुद्धाचा धम्म आहे तो सर्वसामान्यांना समजेल, सर्वसामान्यांना पचेल, बहुजनाचा हितकारिक असेल, बहुजनाचा सुखतारिक आहे, हे तुम्ही त्यांना त्यांच्या बुद्धीनुसार समजून सांगा. बहुजनांना समजेल या शब्दामध्ये बहुजनाच्या कल्याणासाठी सम्यक संवेदन सर्वांचं इथे सुख होईल असा हा बुद्धाचा धम्म आहे आणि हा आदेश आहे. आणि चरत भिक्खवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय. चरत भिक्खवे चारिक, हे भिक्खूंनो तुम्ही चारिकीसाठी जा. तू जाताना काय करा? हा धम्म बहुजन हिताय बहुजन सुखाय आणि लोकांसाठी आहे, लोकानुकंपाय यासाठी आहे. आणि बुद्धाचा धम्म सर्वसामान्य लोकांना समजेल याप्रमाणेच आपण त्यांना सांगायचं आहे, समजवायचं आहे, त्यांच्या बुद्धीला रुचेल, त्यांच्या बुद्धीला पटेल हा धम्म सांगायचा आहे. सम्यक संबुद्ध हे भगवान बुद्ध ऋषीपत्नात राहत असताना त्यांच्यापाशी 60 भिक्षू संघ होते आणि 60 भिक्खू संघ असताना हे सगळे भिक्खू आर्तपदाला पोचलेले होते. आणि या 60 भिक्खूंना एकत्रित जमवून ते म्हणाले, भिक्खूंना सांगितलं, हे भिक्खूंनो,
बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, देवाच्या आणि मनुष्याच्या कल्याणासाठी धम्मोपदेशाचा प्रसार करावयास भ्रमण करा. प्रारंभी कल्याणप्रद, मध्यंतरी कल्याणप्रद आणि शेवटी कल्याणप्रद अशा या धम्ममार्गाचा अर्थ आणि भावांसहित परिशुद्ध अशा या धर्माचा ब्रह्मचर्य राखून त्यावर प्रकाश करा असे सम्यक संबुद्ध तथागत बुद्ध हा आदेश देत आहेत. आदेश तो कसा आहे? चरत भिक्वे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय देवमनुस्नानं देशेत भिक्वे धम्मं अधिकल्याणं मज्जे कल्याणं पर्योसान कल्याणं सात्वं सवेञ्जनं केवलं परिपूर्णं परिशुद्धं ब्रह्मचर्यं प्रकाशेत. सम्यक संबुद्ध सांगतात हा धम्म बहुजनांना समजेल, बहुजनांना त्यांच्या सम्यक भाषेत हा सुरुवातीला कल्याणमय आहे, मध्यमय कल्याणमय आहे आणि शेवटी या धम्माचा कल्याणकारी आहे. आणि हा धम्म तुम्ही लोकांना, जनसामान्यांना सांगा असं आदेश सम्यक संबुद्धाने इथे दिलेला आहे. भगवंतांनी अनेक लोकांना धम्मदीक्षा दिली, त्यात काही खेडूत ब्राह्मणांना सुद्धा धम्मदीक्षा दिली. तर ते कोण होते? होय, त्या काळामध्ये एक छोटंसं गाव होतं. त्या काळामध्ये तसे सर्व छोटेसे गाव होते, परंतु त्याहीपेक्षा म्हणजे मोठी नगरं आणि छोटं गाव यामध्ये फरक असतो. त्याप्रमाणे एक छोटंसं गाव होतं, गोष्ट चांगल्याप्रमाणे. तर त्या छोट्याशा गावामध्ये 70 ब्राह्मण परिवार राहत असत आणि ते सर्व पशुपालनाने उपजीविका करत असत. एका ब्राह्मण होते आणि ते पालनाचा उपजीविकेसाठी करत असत. त्यांना भगवंतांनी उपदेश दिला की जे सत्य आहे आणि जे असत्याला समजून घेतात त्या सम्यक दृष्टी लोकांना सद्गती प्राप्त होते. पुढे या सर्वांनी म्हणजे लोकांनी श्रमण करून व्हायची इच्छा व्यक्त केली आणि सम्यक संबुद्धाच्या भिक्खू संघात ही खेडूत ब्राह्मण सामील झाली. म्हणजे यामध्ये उत्तरवर्तीच्या ब्राह्मणांनी धम्मदीक्षा कधी घेतली? जेव्हा भगवान बुद्धांनी श्रावस्तीच्या जैतवनामध्ये विहार करीत होते आणि सर्वांच्या कल्याणार्थ उपदेश देत होते, तेव्हा श्रावस्तीच्या पूर्वेकडील उत्तरवर्ती गावी 500 ब्राह्मण राहत होते. ते सर्व गंगेच्या काठावर निवास करीत असत आणि त्याच काठावर राहत असत. शरीरावर धूळ माखणाऱ्या निग्रंथ तपस्याकडे म्हणजेच भगवान महावीरांच्या शिष्याकडे जावयाचा विचार करत होते. रस्त्यामध्येच त्यांना फार ताण लागली. पहा, इथे पुन्हा प्रश्न निर्माण होतो की भगवान महावीर, उपासक उपासिकांनो, बंधूंनो, भगिनींनो, सम्यक संबुद्ध तथागत गौतम बुद्ध आणि भगवान महावीर कदाचित हे समकालीन असावेत किंवा महावीर आपल्याकडे 28 बुद्धाची जी व्याप्ती आहे त्यामध्ये महावीराचं पण नाव येतं. असो, तो भाग निराळा, आपण त्यावर चर्चा करू. परंतु भगवान बुद्ध आणि महावीर हे जवळपास असावेत. तर भगवान ही ब्राह्मण नदीच्या काठावर वस्तीला होते, राहत होते.
धूळ आखलेली होती आणि भगवान महावीरांच्या ताफ्यामध्ये त्यांच्याकडे जाण्याचा विचार करत होते. त्यावेळी रस्त्यामध्येच त्यांना फार तहान लागली होती. तेव्हा एका वृक्षदेवतेने त्यांना येथेच पाणी पाहिजे आणि असा उपदेश दिला आणि यज्ञयाग इत्यादी रात्रंदिवस दुःख देणारे चिंतेचे तर महावीराच्या शिष्याकडे जाण्याचा त्यांचा हेतू होता. रस्त्यामध्येच या ब्राह्मणांना फार तहान लागली होती आणि तहान लागली म्हणून एका नदीच्या पात्रामध्ये एका वृक्षदेवतेने त्यांना इथेच पाणी पाजले आणि या वृक्षदेवतेने त्यांना उपदेश दिला की यज्ञयाग इत्यादी रात्रंदिवस दुःख देणारे आणि चिंतेचे जनकच आहेत. वृक्षदेवता या ब्राह्मणांना सांगते उपदेश करते की यज्ञयाग इत्यादी रात्रंदिवस दुःख देणारे चिंतेचे जनकच आहेत आणि चिंतेपासून मुक्त व्हायचे असेल, जर तुम्हाला चिंतेपासून मुक्त व्हायचे असेल तर भगवान बुद्धाचा धर्माचा स्वीकार करणे उत्तम होय, अशी वृक्षदेवता या ब्राह्मणांना उपदेश करत असते. तेव्हा हे सर्व ब्राह्मण भगवान बुद्धाकडे श्रावस्तीला जातात आणि तथागत सम्यक संबुद्धाचे शिष्य भगवान बुद्धांनी तथा सम्यक संबुद्धांनी या ब्राह्मणांना उपदेश केला असा की माणूस नग्न राहो किंवा लांब जटा धारण करणारा असो. पहा, भगवान बुद्ध सांगतात माणूस नग्न राहो किंवा लांब जटा धारण करणारा किंवा पानाची व चोराची वल्कते धारण करो किंवा शरीरावर धूळ टाकून दगडावर झोपणाराही असो, त्यामुळे त्याला तृष्णेपासून मुक्ती मिळत नाही. त्यामुळे त्याला तृष्णेपासून ही मुक्ती मिळत नाही. परंतु जो कोणाशी कलह करत नाही, जो कुणाशी कलह करत नाही, कुणाची हत्या करीत नाही, कुणाला पराजित करून विजयी होऊ इच्छित नाही, ज्याची सर्वाप्रती मैत्रीची भावना असते, तो मंगलमैत्री करतो, अशा माणसाला कोणाविषयी द्वेष आता घृणा होत नाही. तो माणूस हा सदाचारी आहे. तो वरिष्ठांचा जो माणूस वरिष्ठांचा, वृद्धांचा, मातापित्याचा आदर करतो, त्याला 4 गोष्टीची ही प्राप्ती होते. आणि ते म्हणजे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल. आणि हे सर्व सम्यक संबुद्धाने ह्या उत्तरवेलीच्या ब्राह्मणांना धम्मदीक्षा देत असताना उपदेश दिला आहे. रुद्र धम्म प्रसारमध्ये आपल्या सर्वांचं मंगल होईल इच्छा व्यक्त करतो आणि उद्या याच वेळी याच पेजवर आपण भेटू. धन्यवाद. सर्वांचे मनपूर्वक आभार. सविनय.